नमस्कार. आज आपण अशा एका क्षणाबद्दल बोलणार आहोत जो फक्त इतिहासातली एक तारीख नाहीये. हा तो क्षण आहे ज्यासाठी कित्येक दशके रक्त सांडलं गेलं, असीम त्याग केला गेला. आज आपण एका अशा सुवर्ण क्षणाचा प्रवास उलगडणार आहोत ज्याने भारताच्या इतिहासाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. एका योद्ध्याचा छत्रपती होण्यापर्यंतचा हा थरारक आणि अत्यंत भावनिक प्रवास. चला तर मग सुरू करूया. विचार करा, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांनी अनेक वर्ष फक्त तलवारींचा खणखणाट आणि रक्ताचे सडे पाहिले होते. हे स्वराज्य काही एका रात्रीत उभं राहिलं नाहीये. त्याची किंमत मोजणं अशक्यच आहे. रयतेच्या रक्षणासाठी, एका स्वतंत्र राज्याच्या अस्तित्वासाठी वर्षानुवर्ष जो अविरत संघर्ष सुरू होता ना, त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. शेकडो प्राणांतिक लढाया लढल्या गेल्या. एक एक किल्ला जिंकताना आणि तो राखताना आपल्या मावळ्यांनी सांडलेले रक्त, केलेले अतोनात हाल आणि दिलेली असंख्य बलिदाने, हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. पण हे सर्व एका सर्वोच्च ध्येयासाठी होतं. आज आपण ज्या सुवर्ण क्षणापर्यंत पोचतोय ना, त्याचा भक्कम पाया याच बलिदानांवर उभा होता हे मात्र नक्की. आणि अखेर तो दिवस उजाडला. जगण्याचा आणि लढण्याचा जो खडतर प्रवास होता त्याला एक सुंदर वळण मिळालं. 6 जून 1674 रायगडावर एका नव्या पर्वाची, एका सुवर्णयुगाची पहाट झाली. हा तोच दिवस होता ज्याने केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताला एका हिंदवी स्वराज्याचा अधिकृत जन्म होताना पाहिला. काय तो क्षण असेल नाही का? पण इथे ना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तुमच्याही मनात कदाचित तो आला असेल. महाराजांनी आधीच एवढं अफाट लष्करी सामर्थ्य निर्माण केलं होतं, इतकं मोठं स्वराज्य उभारलं होतं, मग अचानक या अधिकृत राज्याभिषेकाची एवढी काय निकड भासू लागली? लष्करी ताकद असणं वेगळं आणि डोक्यावर राजा म्हणून मुकुट धारण करणं वेगळं. यामागचं राजकीय गणित आपल्याला समजून घ्यायला हवं. बघा, मुघल आणि आदिलशाही दरबार महाराजांच्या या सत्तेला मान्यता द्यायला अजिबात तयार नव्हते. त्यांच्या त्या मगरूर दृष्टीने महाराज हे केवळ एक बंडखोर सरदार होते. आणि होतं काय की जोपर्यंत राजाला अधिकृत राज्याभिषेकाची मोहर मिळत नाही तोपर्यंत इतर परकीय सत्तांसोबत अधिकृत राजनैतिक संबंध प्रस्थापित करता येत नव्हते. आम्ही सार्वभौम आहोत ही ठणठणीत चपराक परकीय सत्तांना देण्यासाठी या राज्याभिषेकाची नितांत आवश्यकता होती. एकदा काही ऐतिहासिक गरज निश्चित झाली तेव्हा रायगडावर जी काही भव्य तयारी सुरू झाली, बापरे, ती खरंच डोळे दिपवणारी होती. देशभरातून विद्वान, शक्तिशाली सरदार, व्यापारी आणि विविध देशांचे प्रतिनिधी रायगडावर धडकू लागले. थेट काशीहून प्रकांड पंडित गागाभट यांचं आगमन झालं. देशातल्या पवित्र नद्यांचं आणि समुद्रांचं जल सुवर्ण कलशांमध्ये आणलं गेलं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी उभं राहिलं 32 मणांचं ते भव्य सुवर्ण सिंहासन. नुसत्या कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे राहतात. आता ह्या सर्व भव्यतेच्या वातावरणात आपण एका अत्यंत हळव्या क्षणापाशी येतो. राजमाता जिजाऊ, ज्यांनी शिवबांना अगदी बालपणापासून स्वराज्याचं स्वप्न दाखवलं होतं. असं राज्य जिथे रयत स्वतःच्या पायावर अत्यंत सन्मानाने उभी राहील. कित्येक दशकांची त्यांची तपश्चर्या आता प्रत्यक्षात उतरत होती. राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसांतच राजमातांनी या जगाचा निरोप घेतला. पण जाण्यापूर्वी आपल्या आयुष्यभराचं स्वप्न त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण होताना पाहिलं. यापेक्षा मोठं समाधान ते काय असणार? तो दिवस उजाडला. 6 जून 1674ची ती सोनेरी सकाळ. पहाटेपासूनच रायगडावर वैदिक मंत्रांचे पवित्र सूर घुमू लागले. सगळीकडे एक अशी श्वास रोखून धरायला लावणारी शांतता होती. महाराजांनी पवित्र जल आणि मंत्रोच्चारांच्या साक्षीने अभिषेक स्नान पूर्ण केलं आणि मग गागाभट्टांनी अत्यंत विधिवत पद्धतीने शिवाजी महाराजांची क्षत्रिय राजा म्हणून अधिकृत घोषणा केली. खऱ्या अर्थाने एका महान क्षणाची ती नांदी होती. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला. शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. त्यांच्या मस्तकावर सुवर्ण छत्र धरण्यात आलं, चवऱ्या ढाळल्या गेल्या आणि क्षणातच रायगडाचा आसमंत एकाच गर्जनेने दुमदुमून गेला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नगारे, चौघडे आणि तोफांच्या सलामीने संपूर्ण सह्याद्री हादरून गेला. विचार करा, हा आवाज केवळ एका किल्ल्यावरचा नव्हता, तर हा आवाज होता एका स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या उदयाचा. राज्याभिषेकाच्या या एका प्रक्रियेने स्वराज्याचं कायम स्वरूपी एका साम्राज्यात रूपांतर केलं बरं का. आता स्वराज्य हे केवळ काही बंडखोर क्षेत्र राहिलं नव्हतं,
त्याला आता स्वतःचं अधिकृत राज्य प्रशासन होतं. शिवराये आणि होण यांसारखी अधिकृत राजेशाही नाणी चलनात आली. नवी राजमुद्रा आणि एक उत्तम स्वतंत्र राजव्यवस्था अस्तित्वात आली. हा फक्त एक राजकीय बदल नव्हता, तर या भूमीच्या अधिकृत अस्तित्वाचा तो भक्कम पुरावा होता. जाता जाता आपण एक विचार करणं गरजेचं आहे. रायगडावरचा तो एक दिवस केवळ एका राजाच्या मुकुटधारणेचा नव्हता, तो विजय होता स्वाभिमानाचा. अनेक वर्षांच्या अंधकारानंतर या भूमीवर रयतेचं राज्य उभं राहू शकतं, हा आत्मविश्वास या एका क्षणाने संपूर्ण देशाला दिला. या राज्याभिषेकाने आपल्या भारतीयांच्या मनात पेरलेलं स्वातंत्र्याचं आणि स्वाभिमानाचं हे बीज आजही तितकंच अमर आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, हा वारसा असाच पिढ्यानपिढ्या धगधगत राहील ना? नक्कीच राहील.